आपल्या अध्यात्मानं विज्ञानानं सांगितलेले सिद्धांत कोणते कोणते आहेत ते सांगत बसत नाही, वेळ जाईल. पण मोठमोठे सिद्धांत जे की आपल्या वाङ्मयामध्ये आहे तो असं आहे. एकच सांगतो, जास्त नाही. मी सांगायला वेळ कमी आहे, जास्त सांगत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, हा गा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जवन पवे गावो गभस्ती. या वातावरणाच्या ठराक अंतराच्या बाहेर तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्र आणि दिवस नाहीत, कारण त्या ठिकाणी पृथ्वी फिरण्याचा संबंधच येत नाही. हे ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी लिहिलं आहे. आपण बावळट आहे. विठ्ठला विठ्ठला. मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं, पण वेळ नाही की जगातले सगळे सिद्धांत हे भारतीयांनी लावलेले शोध दुर्दैवानं ते परकीयांच्या नावावर खपवले गेले. अगदी विमानसुद्धा, विमान कोण रॉबर्ट बंधूंना कशाला. आणि रामायणामध्ये काय होतं मग, रामायणामध्ये पुष्पक विमान होतं ना. मग रामायणाचं विमान होतं म्हणून तुम्ही संशोधन केलं नाही, तर तुम्ही काय तिकडे केलं असतं. अभ्यासाच्यानी बळे एकागती अंतराळे, हे आम्ही सांगितलं आहे. नंतर तुम्ही आकाशात गेला. म्हणण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक वस्तूमध्ये सुप्त शक्ती आहे. एक मुलगा शेगडीजवळ शेकत बसला होता आणि त्या शेगडीवर चहाची किटली होती आणि ते शेगडीची वाफ जास्त झाली तर त्या किटलीचं झाकण उडायचं आणि बाहेर पडायचं. तो मुलगा ते झाकण घ्यायचं आणि परत बसवायचं, परत 2-5 परत उठायचं. असं 3-4 वेळा झालं तर त्या मुलाची बुद्धी जागृत झाली की हे झाकण उडतं का. आणि मग त्यानं जो वाफेच्या शक्तीचा शोध लावला त्याच्यावर आत्ता मोठमोठे बॉयलर चालले. मी शक्ती सांगतो आपल्याला, प्रत्येक वस्तूमध्ये सुप्त शक्ती आहे, प्रत्येक वस्तूमध्ये. आणि ती जर निर्जीवामध्ये असेल तर सजीवामध्ये काय नसेल सांगा ना. मग निर्जीवामध्ये जर ती शक्ती आहे तर सजीवामध्ये काय नाही. तुकोबाराय सांगतात, हिरा हिरकणी काडी आतुनी हिऱ्याची कसोटी सांगितलेली आहे. हिरा ठेवीचा ऐरणी वाचे मारीचा जो घनी. अस्सल हिरा आहे तो आयरनीत शिरतो पण फुटत नाही. अस्सल हिरा आयरनीत शिरल्यानंतर त्याची कसोटी कळाली, पण आता त्याला बाहेर कसं काढायचं. आयरन तर काही गळ्यात बांधता येत नाही. मग त्या बाहेर काढण्याच्या युक्त्या आहेत. तुकोबाराय सांगतात, हिऱ्यामध्ये हिरा नर जातीचा आणि मादी जातीची हिरकणी. त्या हिऱ्याजवळ मादी जातीचा हिरा नेला हिरकणी तर तो हिरा त्या हिरकणीच्या आकर्षणानं बाहेर येतो. ती हिरकणी जेव्हा त्या आयरणीजवळ दाखवली जाते तेव्हा ती हिरकणी म्हणते, ओ माय डिअर, आय लव्ह यू, प्लीज कम ऑन. पांडुरंगबा आलेले नाही तर म्हणून सांगतो, आलेले नाही तर आले. तुम्ही ते आले म्हणते, आले ना, आता होऊन जाऊ दे काय. उमेश बुवा, हिऱ्यामध्ये आणि हिरकणीमध्ये जर एवढं आकर्षण आहे तर बुवामध्ये बाईमध्ये असलं पाहिजे का नको सांगायला. का नसावं. दिंडीतली प्रकरणं त्याच्यावर चालू आहेत सगळी. विषय सोडून द्या. निर्जीव हिऱ्यामध्ये ही ताकद आहे. सजीव माणसामध्ये का ताकद नसावी. फक्त त्या ताकदीची जाणीव कुणीतरी दिली पाहिजे. आपण एक लक्षात घ्या, 50 वर्षापूर्वी वैकुंठवासी रामदास बाबा यांनी जो महाराष्ट्र हलवला तो महाराष्ट्र बाबांच्या जाण्यानंतर अवघ्या 25 वर्षामध्ये एवढा निष्प्रभ का झाला. का झाला सांगा. एक प्रसंग सांगतो गोष्टीबा तुम्हाला. आळंदीचं प्रस्थान मेशबा आणि दुष्काळ कडक, पाणीच नाही, नदीत पाणीच नाही अजिबात. बाबाने कलेक्टरला इशारा दिला, सप्तमीला पाणी सोडलं तर ठीक,
नाहीतर अष्टमीला धरण फुटणार आहे. लक्षात सोडावं लागलं पाणी, घडलेलं आहे त्या साया. म्हणजे अष्टमीला सकाळी मुलं जाऊन घेऊन जाऊन आळंदीचं धरण फोडून टाकणार. काय आपण ही वारकऱ्यांची मला आजच्या अभंगामध्ये फक्त शक्ती सांगणार आहे आणि वारकऱ्यांची सांगणार आहे. वारकऱ्यांची नुसती सांगणार नाही, वारकऱ्याच्या परंपरेची सांगणार आहे. गोपाळ, त्याच्या अगोदर वानर. सीतेचा शोध करत असताना सगळे वानर समुद्राच्या काठावर जाऊन बसले. संपातीनं सांगितलं की लंकेच्या अशोकवनामध्ये बसलेली सीता मला इथून सरळ दिसते. म्हणजे सीतेचा शोध लागला. लंकेमध्ये कोणी जायचा हा प्रश्न पडला. सागर कोण उल्लंघून जाणार एवढा? मोठमोठे वानर होते पण कोणी धाडस केलं नाही. जांबवंत सगळ्या वानरांचा पुढारी आहे, मुकदम आहे. सुग्रीवा कसं काय रे? सुग्रीव म्हणला दम निघणार नाही. अंगदा तू तर बच्चा आहेस. अंगद म्हणला बाबा मी जाईन, परत येण्याची शाश्वती नाही. आता संपलं ना, आता पुढं काय? सगळे वानर स्तब्ध आहेत. पण जांबवंताला माहीत होतं की या वानरामध्ये समुद्र उल्लंघून जाणारा एक वानर आहे, पण तो उचल खात नाही अजून. तेव्हा जांबवंतानं सगळ्या वानरांना सांगितलं की याच्यामध्ये एकच कपी असा आहे की जो समुद्र उल्लंघून जाऊ शकतो. तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. हनुमा ओठ. जेव्हा हनुमंतरायाच्या अंगातली ताकदीची जाणीव जांबवंताने दिली तेव्हा हनुमंतराय उठले. जय श्रीराम म्हणून जे निघाले तर त्यांची उडी लंकेच्या पलीकडं लंकेत पडली असं वर्णन आहे. जाणीव दिली तुझ्याकडं कुठली. आता काय पुढे सांगतो. हनुमंतरायांनी सीतेचा शोध लावला, परत आले. तू काय उजेड पाडलाय? राम विचारणार आहेत. आपल्या तोंडानं आपली मती कधी सांगायची नसते. पण हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की तुम्हीच लिहून द्या, मला सांगता येणार नाही. ब्रह्मदेवानी हनुमंतरायांचा प्रताप लंकेतला सगळा लिहून दिला आणि ते ब्रह्मपत्र वाचन म्हणून स्वतंत्र भाग आहे भावार्थ रामायणामध्ये. त्या ब्रह्मपत्राचं वाचन सुरू झालं. हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये गेले. जेव्हा त्यांनी सीतेच्या पुढं आपलं बारकं रूप दाखवलं, सीतेला आपली ओळख करून दिली की मी रामाचा दूत आहे. सीतेला आनंद वाटला. मज सांग दूता कसं आहे, जाऊ द्या. मज सांग अवस्था दूता रघुनाथ. सीतामाई व्याकुळ झाल्या. सीतामाईला रामाची मुद्रा दाखवली. ती मुद्रा पाहिल्यानंतर सीतामाईंना प्रत्यक्ष रामाचं दर्शन झालं आणि सीतामाई उठून उभ्या राहिल्या की राम माझ्या भेटीसाठी आलेले आहेत. सीतामाई हनुमंतराय सांगतात, हनुमंतराया तुझे माझ्यावर अनंत उपकार झाले, रामाची माझी भेट करून दिली. हा प्रसंग जेव्हा ब्रह्मपत्रामध्ये वाचला जात होता तेव्हा प्रभू रामचंद्रांची अवस्था बदलली. तुका म्हणे येथे पिसे येथे तैसे. रामचंद्रांची अवस्था बदलली आणि रामचंद्र उठून उभे राहिले. सीते सीते मी आलो. राम बेभान झाले. मी तुला आलिंगन देण्यासाठी येतो. रामांची ही अवस्था पाहिली आणि सगळे वानर आश्चर्यचकित. आता पुढं काय? हे तर बेभान झाले. आणि हनुमंतरायांनी सांगितलं की गड्या हे माझ्या चुकीमुळं झाले. मी सीतामाईला आणलं असतं तरी यांची अशी अवस्था झाली नसती. या अवस्थेला मी जबाबदार आहे.
जाऊ दे. आत्ता आत्ता 5 मिनिटामध्ये सीतेला घेऊन परत लगेच येतो. आत्ता असा घेत मारली उड्डाण. हनुमंतरायांनी उड्डाण मारली. राम सावध झाले. राम म्हणले गाड्या माझ्या चुकीमुळं हे परत निघाला. हे लय गोड वर्णन आहे हो. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्र हनुमंताची चांगली धरली. बाबा जाऊ नकोस. आता हा कुठं ऐकतो. त्याने रामालाच उचललं. रामासह आता मात्र आश्चर्य वाटलं. मग रामासह जसं उचललं तसं अंगद पळत आला. अंगदानी हनुमंतरायाची दुसरी टांग धरली. हनुमंतरायांनी बुभुक्कार केला तर दोघांनाही उचललं. हे सगळं होईपर्यंत सुग्रीव सावध झाला. सुग्रीवानं पायाला मिठी घातली. यानं तिघांनाही उचललं. शेवटी जांबवंत धावत आला. म्हणजे आगाऊपणात चाललाय सगळं. जांबवंतानं परत कमरेला मिठी घातली. यानं चौघांना उचललं. मग लक्ष्मण धावत आला. लक्ष्मणानं कमरेला मिठी घातली. माझ्या खिशात ओव्या लिहिलेल्या आहेत पण ते लिहिलेलं वाचून दाखवायला परवानगी नसते बरं. म्हणून नाहीतर वाचून दाखवलं असतं काय काय पाठ काय लगेच होत नाहीत ना. आणि त्यात आणखी उमेशबाने मला अडकवलं. मग का सांगते मग ऐक. पण आता नाही का म्हणजे अधिक्षेप नसावा. खूप ओव्या आहेत. 15-20 ओव्या आहेत. त्यातल्या 3 लिहून काढल्या पण 3ही विसरले. ही आमची स्मरणशक्ती. संदीपन महाराज म्हणतात स्मृती भास्कर. स्मृती भास्कर म्हणजे लोकांचे पत्ते लक्षात ठेवण्याच्या बाबतीत. फोन नंबरला आणि कीर्तनाच्या तिथी लक्षात ठेवणे बाबा. अंगद सुग्रीव जांबवंत राम लक्ष्मणा सहित हनुमंत उडे पाहात. पाचांना घेऊन हनुमंतराय उडी मारतात. पाचांना घेऊन आणि 5 जण परत परत त्याला खाली थांबवतात. तो कुणाला ऐकायलाच तयार नाही. रामायणामध्ये ओवे जशी एखाद्या वृक्षावर 5 फळं शोभावीत तसं हनुमंतरायच्या अंगावर हे 5 जण शोभत होते. हनुमंतराय उडी मारत होते. हनुमंतराय म्हणतात लंकेत 5 जणांना घेऊन जातो. रावणाला मारतील. लक्ष्मण इंद्रजिताला मारेल. आम्ही बाकी सगळ्यांना मारू आणि सीतामायना घेऊन. त्याचा अतिरेक झाला. मग मात्र पूर्व रामचंद्रांनी धावले. सरळ फुडाले आणि हनुमंतरायच्या चरणावर मस्तक ठेवलं. असं भावार्थ रामायण सांगतं. मी जेव्हा भावार्थ रामायण वाचत होतो वर्षे झाली 30. तेव्हा ज्या ठिकाणी एकांतात हे रामायण वाचत होतो मी त्या दिवशी रामाने हनुमंतरायाची चरण धरलं. मी रडलो त्या दिवशी. खूप रडलो. म्हणलं काय भक्तीचं सामर्थ्य असेल की भगवान परमात्मा भक्ताची क्षमा मागतो. केवढं सामर्थ्य असेल सांग. मी कुठं रडलो ते सांगतो आपल्याला. श्रीमद भागवतामध्ये उद्धव जेव्हा गोकुळात आला आणि उद्धवाच्या पुढं नंदबाबांनी गोकुळची अवस्था व्यक्त केली. तिथं आम्ही 4-5 जण वाचत होतो भागवत आणि 5-6 जण आम्ही सगळे रडत होतो. काय अवस्था काय कसं गोकुळ चैतन्यहीन झाले त्याचं वर्णन नंदबाबाच्या तोंडून आपण तिथंच ऐका. आता त्याच्यानंतर रडलो मी श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये शुकाचार्यांनी परीक्षितीला अंतिम उपदेश केला. आणि शेवटी असं म्हटलं की राजा, तिथं शब्द आहे राजा नाही, तिथं शब्द आहे तात. बाळा तू जेवढं विचारलंस तेवढं मी क्रमानं सांगितलेलं आहे. अजून तुझी विचारण्याची इच्छा काय आहे का. तिथे मी रडलो की संतांना काय कळवळा साधकाचा असेल सांगा. ऐशी कळवळ्याची दात ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती करीला
जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. माझा विषय हनुमंतरायाजवळ आहे की हनुमंतरायाची ताकद काय. खरं म्हणजे माझ्यापुढं हनुमंतराय बसल्यात, बाबा बसल्यात, त्यामुळं मग मारुतीची ताकद सांगायला काय सारखं आहे. ताकद आहे मारुतीच्या अंगामध्ये. अजून एक प्रसंग सांगतो. सेतुबंधनाचं काम चालू आहे. सगळे वानर कामाला लागले. सगळ्या वानरांनी पहिल्या दिवशी अगदी उत्साह असल्यामुळे 26 योजने पूल पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी तर अंगामध्ये कस निर्माण झाली, 14 झाला. आणि तिसऱ्या दिवशी 10 झाला. 26 आणि 10 26 आणि 14 नाही काय सांगितलं कुणा 26 14 10 हां 26 14 10 50 झाले बरोबर. 50 राहिला शिल्लक. चौथ्या दिवशी वानरं गळाटली पाक, साखरच संपली. जेव्हा जांबवंत उठवायला गेला तेव्हा वानरं म्हणली, कशाला मला हात मारतो, बोलव की तो लाडका उमेश बुवा, व्यासपीठ त्यांच्याकडंच, सगळं कीर्तनाची साथ त्यांच्याकडंच, आम्ही काय भाकरी खायला आलो काही तर. असं वानरं नाही म्हणले, मी आगावपणा म्हणतो. बुवा एक विनोद आहे बरं का. काय आहे, त्या म्हशी आहेत ना, म्हशी रामदेव बाबाच्या पाठीमागं लागल्यात. ह्याच्यावर आलो, मोबाईलवर आलो होतं. आणि त्या म्हशी विचारतात, अरे गाय का घी, गाय का दूध, गाय का छाछ, हमने तुम्हारा क्या बिगड़ा है रे. काय तुझा लाडका बोलव की हानम्याला बोलव, जा नाही उठत जा. आता काय करावं. शेवटी जामून हनुमंतरायाकडे आले. अरे हनुमा, सगळी वानरं गळाटल्यात, कसं काय रे. हनुमा म्हणला, सगळा काय यात काय एकट्यात काय पत्कूर घेतलेलं नाही मी, तुमचं तुम्ही करा. अरे 50% झालंय फक्त, काय असेल ते म्हणले मालक बघतील, काय घेणं नाही आम्हाला. शेवटी जामवंत व्हायचा म्हणलं राहू दे तर राहू दे, जाऊ चला, काय बॉस आल्यावर बघतील ते बघतील, काय घेणं नाही आम्हाला, चला. जामवंत जाऊन झोपला. आणि हनुमंतराय रात्री 2 वाजता उठले. एक उड्डाण मारलं तर 7 योजने पर्वत. 7 उड्डाणामध्ये 7 योजनेचे 7 पर्वत आणले. 7 किती झालं, 49. सकाळी विचारलं तर हनुमंतराय म्हणले जामवंताला, पूल तयार झाला आहे, काळजी करू नकोस, बोलो मालकाला उद्घाटनाला. प्रभू रामचंद्र आले, पूल दाखवला. आणि जामवंतानं सांगितलं, रामा, या हनुमंतराय वानराची ताकद लय बाबा. 50% ह्या सगळ्यांचा आहे आणि राहिलेला 50% ह्या एकट्याचा आहे. भगवंतानी पूल पाहिला आणि विचारलं, शेवटी एक योजना का ठेवलं आहे. हनुमंतराय म्हणले, पुढाऱ्याची असते, कोणशीला बसवायची असते म्हणून ठेवलं. रामायण झालं. अयोध्येला आले आणि अंजनी मातेची गाठ घेतली. तर हनुमंतरायांनी रामाला सांगितलं, मी सहकार्य केलं असं आमच्या आईला तेवढं म्हणू नका, चालायचं नाही. पण हनुमंत बघ असं कसं. भगवंतांनी सांगितलं अंजनी मातेला, कपिसे उरीन हमना भरत भाई, कपिसे उरीन हमना. तिचं वाक्य काय माहीत आहे का, जो भैया हनुमत नहीं होते तो को राखे माहे जग माही. केवढा गौरव आहे भक्तांचा. हो, देवाच्या लक्षात. अंजनी माते, तुझ्या मुलाचा प्रताप लय आहे. अंजनी माता म्हणली, सांगूच नकोस. मग देवाच्या लक्षात आलं की यानं सांगितलं तर सांगू नका. आगा नाही बोलत नकोस. अरे माझा हनुमा असताना तुला हातात धनुष्यच का घ्यावं लागलं सांग. आता काय कर.
भगवान म्हणले अगं अंजनी राक्षस लय मोठे आहे, मोठे राक्षस सांगू नको, मोठे राक्षस. हे पोरगं कुणाचं दूध पेलंय माहिती आहे तुला? माझं दूध पेलंय. अंजनीनं स्तन पिळला तर त्या स्तनाची धार पुढच्या दगडावर पडली तर तो दगडच फुटला. अंजनी म्हणली रामा हे पोरगं असलं दूध पेलंय, जिपला कराय पाटर पेत नव्हतं. बाळाला द्या बॉन बॉन, बाळ होईल गुटकुटी छान छान. असलं दूध पेलंय, बोल नको जास्त. ताकद सांगते मी आपल्याला. काय ताकद आहे हनुमंतराच्या अंगामध्ये? सध्याच्या अंजनीला दूधच नाही, विशेष कर बस प्रश्न. काही काही माझी वाक्य आगाऊपणाची असतात, पांडुरंग मला ते आवडणार नाहीत, पण मला बी सांगितल्याशिवाय राहत नाही. कासेमध्ये दूध नसलं तरी पाजते तिला म्हणायचं गाय, आणि स्तनात दूध असून पाजत नाही तिला म्हणायचं बाय. विठ्ठला विठ्ठला. माझ्या वेळेत सगळं संपवायचं मला. 12 नाही 12:30. 12 कशाबद्दल? 10:30 ते 12:30. काय मी तुम्हाला ताकद सांगतो. सगळा इतिहास सांगायला लय वेळ लागेल. कद्रूच्या मुलांनी विनीतेला बंदिवासात केलं होतं, माहीत आहे सगळ्यांना, मग लय सांगत नाही. गरुडानं विचारलं काय मला त्याचं काहीतरी हे सांगा ना, काय केलं पाहिजे? ते म्हणले अमृत आणून दे. कारण सर्पांना माहीत होतं की पुढं सर्प मरणार आहेत, अमृत प्राशन करायचं, अमृत आणून दे. गरुडानं जी उड्डाण मारली ते सरळ स्वर्गामध्ये जिथं अमृतकुंड तिथं गेला. तर इंद्रानं विष्णूला सांगितलं माझं काही चालणार नाही. विष्णूने आपली सगळी सेना पाठवली त्याच्या रक्षणासाठी, पण गरुडाने सगळ्या विष्णूच्या सेनेचा पराभव करून अमृतकुंड उचललं. गरुडाची शक्ती आहे. पण विशेष आहे, गरुड अमृताच्या कुंडाजवळ गेला, पण त्यानं आपण यातलं अमृत प्राशन करावं असं लोलुप्य त्याला वाटलं नाही. हे गरुडाचं वैशिष्ट्य आहे. असं आहे. श्रीखंडाची चव बघितल्याशिवाय श्रीखंड कसं काय वाढवा आपण? असं हिचं चालतंय असं मला म्हणायचं नाही. आपले भाग सांगितला, इथले नेम कडक आहेत सगळे. जाऊ द्या. विष्णूला आवडलं. भगवान आले, गरुडा काय तुझी ताकद, माझ्या सेनेचा सगळा पराभव केलास, बोल बोल बोल, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, बोल काय मग काय जो सांग. गरुडाला गर्व आला होता. गरुड म्हणला अरे मीच तर तुझा पराभव केला आणि तू मला कोण देणार रे, तूच मला माग. भगवंताला तेच पाहिजे होतं, तूच मला माग. भगवान म्हणले मागतो, देणार का? म्हणले देतो. म्हणले माझं वाहन. गरुड वाहन झाला आणि भगवंताने विचारलं आता तर माग. गरुडाने 2 मागण्या केल्या. मी अमृत प्राशन केले नाही, पण मी अमर व्हावा. आणि दुसरी मागणी केली, तुझ्या ध्वजावर माझं चिन्ह असावं. गरुड ध्वजा करुणा करा. शक्ती सांगतो मी तुम्हाला, शक्ती. आणि म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये दिंडी काढत असताना दिंडीच्या पुढं गरुडटक असतं. गरुडटक म्हणजे एका वारकऱ्याच्या हातात गरुडाचं चित्र असतंय, दुसऱ्या वारकऱ्याकडं हनुमंतरायचं चित्र असतंय. वारकरी संप्रदाय म्हणजे हनुमंतराय आणि गरुड यांचं अनुकरण करणारा संप्रदाय. आणि अनुकरण कोणता असेल तर मग सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. याला म्हणतात 2 in 1. वारकरी संप्रदायिक सेवाधारी आहे आणि म्हणून तो एसटीनं येण्याची कल्पना करत नाही. परवा आळंदीच्या एका महाराजांनी पोस्ट टाकली बरं का, म्हणजे खरा वारकरी देहूत जाणार नाही अशी पोस्ट. काय आम्हाला अडचण नाही त्याची, काय जो देगा उसका भला, जो नहीं देगा उसका उससे ज़्यादा भला. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे गेले 8 दिवस या ठिकाणी पांडुरंगबुवा एवढ्या लोकांना घेऊन जे इथं सप्ताह करतायत तो सगळा सप्ताह खोटा आहे. यातला एकही वारकरी खरा नाही. कारण तो देहूला आला ना, जे खरा घरात पादत बसले ते खरे वारकरी. आषाढी वारीला जे चालतात ते खरे वारकरी नाही. जे ढाब्यावर जाऊन मिसळ खातात ते खरे वारकरी असतात. आणि अजून धाडसानं सांगतो, जे येत नाहीत ना ज्ञानवड सोहळ्यात त्यांचीच बोंब आहे. विठ्ठला विठ्ठला. इथे येणारा कोणताही वारकरी असं म्हणणार नाही की आम्हाला जायचं नाही. शक्य आहे का? असं आहे, आमची चालण्याची परंपरा आहे देवा. चालण्याचा हक्क जर शासन हिरावून घेत असेल तर नाही जमत. ह्याच्यासाठी हे कीर्तन चाललं आहे. मी सांगितलं उमेश बाला लाईव्ह करणार आहे म्हटलं, करत नाही पण आज करणार आहे. जरा महाराष्ट्राला काही संदेश जाऊ दे की अरे कोणती शक्ती आहे वारकऱ्यांच्यामध्ये बघा तुम्ही. आता मी गरुड सांगितलं, हनुमान सांगितलं, आता गोपाळ सांगतो. आता गोपाळातली शक्ती बघा. आता गोपाळाची शक्ती काय? प्रमाण तर असं आहे, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत. बुवांच्या भाषेत पूर्वपक्ष बरं का. काल बुवांनी सकाळी पूर्वपक्ष केला आणि संध्याकाळी त्याचं खंडन केलं पूर्वपक्षाचं. हा पूर्वपक्ष आहे. बळ्याचे आम्ही झाल असे सगळी प्रमाण सांगतात. बळीवंत जेने रचिले सकळ आम्हा त्याचे बळ अंकिताशी. आता पुढं आहे का, गोकुळामध्ये जेव्हा वृंदावनामध्ये वनवा लागला, आग लागली, तेव्हा विस्तार करत नाही. भगवंतांनी पसरुनी मुख गिळलेली ज्वाळ पाहती गोपाळ बोटा संधी. देवानी अग्नी गिळला, गोपाळांनी ते बोटाच्या फटीतून पाहिलं बरं का. फटीतून पाहिलं. भगवान काय म्हणतात, गोपाळ हो हात सोडा, आपल्याला देवानं वाचवलं. आजी आम्हा येथे राखेले देवे नाहीतरी जीवे न वाचतो न वाचतो. गाई म्हैसी सकळ पूर्वपल्ले बळे वाचवले. पूर्वपुण्य होते तुमचे गाठी बोले जगजाठी गोपाळाशी. पुढारी असा असावा करी तुका म्हणे करवे आपण आणि द्यावे स्वरूपच सेवकाशी करावं पुढाऱ्यानं. सेवकाला त्याला म्हणतात पुढारी. लक्षात ठेवा, सध्याचे पुढारी म्हणजे आम्ही मरायचं आणि ह्यांनी रिबीन कापायची असं उलट आहे. हे गोपाळ म्हणले कोणाला बनवतो रे? अरे वा,
भले तुम्ही एक पुण्यवंत. गोपाळ म्हणले, कुणाला शिकवतो रे? काय आम्हा चाळवीसी वायावीन, म्हणती ते दुरून देखील असी, लावून या डोळं नव्हतो निश्चित, तुर पद्धतीचं वाव होती. आम्ही डोळे झाकले नव्हते, डोळे झाकले होते, पण आमच्या बोटाच्या ज्या फटी आहेत ना, त्या फटीतून आम्ही बघत होतो तुमच्यापैकी कोण कोण तंबाखू खातं, तुमच्यापैकी बुवाना चोरून कोण कोण चहा पितं. होती दृष्ट्यात उघड्या भगवान म्हणले, तुम्ही नाही, आम्ही घाबरलो नाही. म्हणले, डोळे का झाकले? आमचा अधिकार तुला कळू नये म्हणून. काय गंमत आहे बघा. असा आहे हा प्रसंग आहे. एक गोपाळ तुकोबारेकडे, महाराज कृष्णानं अग्नी गिळला. तुकोबा म्हणले, कशाला सांगता अग्नी गिळला म्हणून? अग्नी गिळला. तुका म्हणे तुम्ही कार्य करता नवल, आमची चिदोरी खातो त्याचे आले बळ, आमची चिदोरी खातो त्याचे बळ. हा तुका म्हणे तुम्ही काय करता नवल, आमची चिदोरी खातो त्याचे आले बळ, आमची चिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करता नवल, करता नवल, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. तुका म्हणे तुम्ही कार्य करता नवल, करता नवल, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ, आमची शिदोरी खातो त्याचे आले बळ. मध्ये कशात नाव सांगता ना, अग्नी गिळला अग्नी गिळला. आमची शिदोरी खाली त्याचं बळ आलेलं आहे. पूर्वपक्ष सांगतोय की बळीयाचे, आणि तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात की याला जे बळ आहे ना ते आमचं बळ आहे. तीर्थावळी यांचे निउपकारे दाटलो संपूर्ण, भक्त पराधीन झालो तेने, भक्त पराधीन झालो तेने. यांचे उपकारे दाटलो संपूर्ण, भक्त पराधीन झालो तेने, भक्त पराधीन झालो तेने. यांचे नि उपकारे दाटलो परिपूर्ण, भक्त पराधीन झालो तेने, भक्त पराधीन झालो तेने. यांचे नि उपकारे दाटलो संपूर्ण, भक्त पराधीन झालो तेने, भक्त पराधीन झालो तेने. भगवान सांगतात तीर्थावळीमध्ये, यांच्या उपकाराने मी दाटलेलं आहे, त्यानं मी भक्त पराधीन आहे, मी दुर्बळ आहे. हा भक्तीचा महिमा आहे, लक्षात ठेवा. भक्तीचा महिमा आहे की भक्ती भगवान परमात्म्याला सुद्धा सांगते, आमुच्या भावे तुझं देव. आम्ही म्हणतोय म्हणून तू देव आहेस, लक्षात ठेवा. ते का विसरून राहील असे लक्षात ठेवा. खासदारामुळे लोक नाहीत, लोकांच्यामुळं खासदार आहे, पण याचा विसर लोकांना पडला आहे. विठ्ठला विठ्ठला. आमदार खासदार वर्षात 5 वर्षातून एकदाच तुमच्या दारात येतात, एकदाच फक्त, आणि तेही तुम्ही त्यांचं स्वागत करता, त्यांचं आक्षेपण करता, त्यांना गंध लावता, ओवाळता. नंतर 5 वर्ष तुम्ही त्यांच्याकडे जायचं, आणि तिथं मग तुम्हाला ओवाळत नाही, ते तुम्हाला हिंग लावून विचारत नाहीत. आपण साहेब है. मी याच्या विरुद्ध आहे. शक्ती उभी राहते ना, शक्ती लोकांच्यामधून उभी राहते, भांडवलदारांच्याकडून नाही उभी राहते. तुमचा गैरसमज आहे, लक्षात. आम्ही कराडला जेवढे मनसोक्त केले ते प्रत्येक खेडेगावातल्या प्रत्येक माणसाकडून फक्त 100 रुपये मागितले, फक्त 100. त्याने शक्ती उभी राहते.
आपल्याला त्याचा विसर पडला आहे देवा लक्षात ठेवा. तुकोबर आहे देवाला चॅलेंज करतात की आमच्यामुळं तर देव आहे. देवाच्या जवळ जे बळ आहे ते भक्तांचं बळ आहे असं तुकोबर आहे सांगतात. आणि म्हणून घेती पाण्यासी हुंबरी, पाण्याची हुंबरी, घेते पाण्याची हुंबरी, घेते पाण्याची हुंबरी, त्यांचे समाधान करी, त्यांचे समाधान करी, ऐसी गोपाळाची सवे, ऐसी गोपाळाची सवे, त्यांचे समाधान करी, त्यांचे समाधान करी, ऐसी गोपाळाची सवे, ऐसी गोपाळाची सवे, घेते पाण्याशी हुंबरी, घेते पाण्याची हुंबरी, घेते पाण्याची हुंबरी, घेते पाण्याची हुंबरी, घेते दान करी, त्यांचे समाधान करी, ऐसे गोपाळांची सवे, ऐसे गोपाळांची सवे, त्यांचे समाधान करी, त्यांचे समाधान करी, ऐसे गोपाळांची सवे, ऐसे गोपाळांची सवे. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.